हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही दोघीजणी निघालो होतो मार्केटच्या दिशेने, कारण आता गौरी गणपती येत आहेत, सो थोडंफार शॉपिंग करायची होती. मग आम्ही गेलो पनवेलला. मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर थोडंसं पावसामुळे खूपच कमी गर्दी होती, सो त्यामुळे थोडंसं रिलीफ होतं की काही गर्दी जास्त नव्हती. सो आम्ही पोचलो तिकडे, पण जसं पाहिजे असं काहीच भेटत नव्हतं. फक्त मी आईंच्या मागे चालत होते, कारण मला काहीच तिकडचं माहीत नव्हतं. सो आम्ही चालत होतो आणि फक्त चालतच होतो. मग आम्हाला घ्यायचं होतं गौरीच्या बॉडी. सो एका ठिकाणी भेटलं आम्हाला आणि ते काका खूप रूड वागत होते आमच्याशी, पण आम्हाला घ्यायचं तर होतं. पण आम्ही परत मग दुसऱ्या ठिकाणी गेलो. अजून तिथे शॉप आहेत का ते सर्च केलं, पण काहीच नाही. पण इथे डेकोरेशनचं सामान मात्र खूपच छान होतं. आम्ही घुमून फिरून परत त्याच दुकानामध्ये गेलो. सो थोडीशी बार्गेनिंग केल्याच्यानंतर, थोडंसं वाचावाची आईंची आणि त्या बाबांची झाल्याच्यानंतर आम्ही फायनली त्या बॉड्या घेतल्याच्यानंतर त्यांना तरी म्हणत होतो की थोडंफार प्राइजिंगमध्ये करा कमी, पण काहीच नाही. सो आम्ही घेतल्याच्यानंतर आम्ही गेलो अजून थोडं पुढे, इकडे तिकडे थोडंसं बघितलं काय काय छान आहे. मग आम्ही इकडे बोर्ड लावलेला बघितलं, सेल 50% ऑफ, पण काय आम्हाला आवडलं नाही. सो आम्ही तिथून जाऊन परत पुढे गेल्याच्यानंतर काही असं फारसं काही छान असं दिसत नव्हतं. हे छोटंसं मार्केट होतं, नवीन ओपन झालेलं. सो तिथे थोडंसं हार आणि गौरीसाठी बघत होतो, पण छान वाटलं, आवडलं. नंतर आम्ही परत आलो साड्यांच्या दुकानामध्ये. मस्तपैकी साड्यांची शॉपिंग केल्याच्यानंतर आम्ही इकडे तिकडे असं टंगळमंगळ करत, कारण मी ऑटो बुक केली होती. सो इकडे तिकडे टंगळमंगळ करत आम्ही परत ऑटोसाठी वेट करत होतो. फायनली आम्हाला ऑटो आली आणि मग आम्ही रिटर्न परतीच्या मार्गावरती निघालो. सो आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.